नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाचे अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न महा-टी.ई.टी. 2026 पेपर 2 मधील विज्ञान विषयासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महा-टी.ई.टी. 2026 या एक्झाम पॅटर्ननुसार आपल्या यूट्यूब चॅनलवर टेस्ट सीरीज चालू केली आहे. जर तुम्हाला असेच टॉपिक वाईज MCQ हवे असतील तर आपल्या पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी रेषीय गतीचे उदाहरण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरळ रस्त्यावरील धावणारी कार. प्रश्न क्रमांक 2, मानवी शरीरातील लाल रक्तकणिकाची निर्मिती कुठे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अस्थिमज्जा. हे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 3, एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गती. प्रश्न क्रमांक 4, जैविक इंधन बनण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जाटरोफा व करंज. प्रश्न क्रमांक 5, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उच्च रक्तदाब. प्रश्न क्रमांक 6, वर्तुळाकार मार्गाने होणाऱ्या गतीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्तुळाकार गती. प्रश्न क्रमांक 6, माठामधील पाणी गार होण्यामागे कोणते तत्व आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाष्पीभवन. प्रश्न क्रमांक 7, मानवी आहारातील कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्बोहायड्रेट. प्रश्न क्रमांक 8, देवीची लस कोणी शोधली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एडवर्ड जेन्नर. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते रेषीय गतीचे उदाहरण नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंखा. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 11, रक्तक्षय म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमोग्लोबिन कमी होणे. प्रश्न क्रमांक 12, गतीमुळे वस्तूमध्ये काय बदल होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्थान बदलते. प्रश्न क्रमांक 13, रेटिना कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डोळा. प्रश्न क्रमांक 14, गती म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 14, गती म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वस्तूचे विस्थापन होणे. प्रश्न क्रमांक 15, विस्थापन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्थान किंवा जागा बदलणे. प्रश्न क्रमांक 16, गतीचे मुख्य प्रकार किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2. प्रश्न क्रमांक 17, एकक कालावधीत वस्तू समान अंतर कापत असल्यास ती कोणती गती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेषीय एकसमान गती. क्रमांक 18, वस्तूची दिशा सरळ रेषेत नसल्यास ती कोणती गती असते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी नेक रेषीय गती. क्रमांक 19 झोक्याची हालचाल कोणत्या प्रकारची गती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंदोलित गती. प्रश्न क्रमांक 20 घड्याळाचे काटे कोणत्या प्रकारची गती दर्शवतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नियतकालिक गती. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी यादृच्छिक गतीचे उदाहरण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उडणारी फुलपाखरे. प्रश्न क्रमांक 22 चाल म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वस्तूने कापलेले अंतर. प्रश्न क्रमांक 23 गंधकासोबत रबर तापून कठीण बनण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हॅल्कनायझेशन. क्रमांक 24 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा आजार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेंदू. प्रश्न क्रमांक 25 कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेबीज हा रोग होतो कुत्रा चावल्यामुळे. प्रश्न क्रमांक 26 रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3 महिने. प्रश्न क्रमांक 27 मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनसत्व बी. प्रश्न क्रमांक 28 विटॅमिन डी कशामुळे तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 29 पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1 कॅलरी. प्रश्न क्रमांक 30 रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्वेत रक्तपेशी. टीका रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भुईमुग. प्रश्न क्रमांक 32 आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्बोदके. प्रश्न क्रमांक 33 कुफरच्या पेशी कोठे आढळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यकृतात कुफरच्या पेशी आढळतात. यकृत. प्रश्न क्रमांक 34 न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पहिला. प्रश्न क्रमांक 35 पुरुषामध्ये कोणती गुणसूत्रे आढळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक्स वाय. प्रश्न क्रमांक 36 चांदीची संज्ञा काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एजी. प्रश्न क्रमांक 37 विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 38 समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फॅथोमीटर. 39 निकट दृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाने सुधारता येतो?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंतर्वक्र भिंग. प्रश्न क्रमांक 40 गोबर गॅस मधून कोणता वायू मिळतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मिथेन. प्रश्न क्रमांक 41 ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक 43 मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 4 कप्प्याचे मानवी हृदय बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 44 पर्यावरणाची गुणवत्ता घसरणाऱ्या घटकांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रदूषके. प्रश्न क्रमांक 45 माणसाच्या मांडीच्या हाडास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिमर. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र आरोग्य दिन विद्यापीठ कुठे आहे? बघा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक येथे. प्रश्न क्रमांक 48 शरीराचे तापमान कुठे नियंत्रित केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हायपोथॅलामस. प्रश्न क्रमांक 49 मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? प्रश्न क्रमांक 49 मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इरिस. प्रश्न क्रमांक 50 रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होण्याच्या रोगास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थांब्रोसिस. प्रश्न क्रमांक 51 हा प्रश्न शेवटचा आहे. झिका विषाणू कशातून संक्रमित होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डासाच्या चाव्यातून. तर आज आपण अति महत्वाचे 51 MCQ पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण रोज विज्ञान या विषयाचे स्टेट बोर्ड आधारित टॉपिक वाईज MCQ टेस्ट सिरीज आपल्या YouTube चॅनलवर चालू केली आहे. तर चला मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.